आपल्याला ना डान्सला का महत्व द्यायचं आणि जे आपण इथे शिकतो ना किंवा आपल्याला जे इथे जे आपण एकमेकांकडून काय घेतो ते आपल्याला इतरांना पण द्यायचं आहे. कारण ना मध्यंतरी एक मेसेज पाठवला होता ग्रुपवर की अमेरिकेमध्ये माझी मुलगी ॲरोबिक्सचे क्लासेस घेते आणि त्यांनी त्यांचे काय ॲरोबिक्स करतात ते पाठवलं होतं. 2 भाग असतात. सगळ्या प्रांतात म्हणजे आफ्रिकेत घ्या, आशियात घ्या, आपल्या साऊथला घ्या, नॉर्थला घ्या, ज्याला फॉक डान्स किंवा फॉक म्युझिक म्हणतात. भांगडापासून लावणी विसरून जा, परंतु दांडिया आहे गुजरातचा किंवा बाहेर तिथे आदिवासी ते एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून रिंगण घेतात. ही आपलं ओरिजिन आहे. ओरिजिन आपलं निसर्गाच्या जवळ आहे. आपण फिरायला जातो हा एक भाग आहे, ती एक मेकॅनिकल प्रोसेस आहे. पण मला असं वाटतं की आपल्याकडे जर एक खोलीचा दरवाजा बंद करता येत असेल तर एखादं छान गाणं लावायचं आणि शरीराच्या हालचाली करायला शिकायचं आहे. आणि पटणार नाही याची काळजी घ्यायची, कारण तेव्हा तुम्हाला सावरायला कोण नसणार आहे. नुसतं हलवं डोलवं चालेल, पाय दोन्ही उचलले गेले पाहिजे, कंबर हलली पाहिजे, मान हलली पाहिजे. कारण ह्याच्यात ना शरीराचा सर्वांग व्यायाम दिसतो, रिदम दिसतो आणि आपण ते एन्जॉय करतो. हा त्याच्यामागचा उद्देश आहे आपल्याला डान्स करण्यामध्ये. आता आपण शरदरावांनी आज पाठवलं ते म्हणजे कसं होतं, एक योगायोग होता आणि म्हटलं आज गुरुवार आहे, आपण तोच डान्स घेऊया. सगळ्यांनी रिंग धरूया का, फेरा धरूया? आमरे आणि हालचाल झाली पाहिजे, फार उड्या मारायचं नाहीये. त्याच्यातही तुम्ही पण जमल्या जाग्यावर राहा असं. हा तुम्ही नको. जरा 1 सेकंद थांबवतोय, कॅमेरा फिरवतो. युट्यूबचा तो लावला का? काय आवाज मोठा येतो. काय युट्यूब स्पीकर आणलाय तो लावूया. आणलाय इझी पडेल. हे युट्यूबला घ्यायला लागेल ना मला. तुम्ही काय सपोर्ट म्हणून घेत बघा. तुम्ही युट्यूब सपोर्ट म्हणून हे करतो. ते अन्यू घे सेटिंग केलं. MI बँड सपोर्ट आता येणार. त्याच्यात जसा आवाज करा तेवढाच आवाज लावून बघा जरा. आणि नंतर दांडिया लावणार आहे. चला छानपैकी रिंग धरूया आणि आपण कार्यक्रम सुरू करूया.
पाठवलाय, थँक्स फॉर डान्सिंग. यांनी थँक्स फॉर वॉचिंग म्हटलंय. आपण डान्सिंग केलं. एक लक्षात घ्या, हा नेहमी अनुभव येतो. एक 2 मिनिटानंतर काही जण थकतात, 3 मिनिटानंतर थकतात. आपण खूपदा म्हणजे आपण मोठी मोठी लिंग घेतलेली आहेत थेटमध्ये आणि शिकवायला पण नितीनबाई पण होते. नितीनबाईंबरोबर मीनाताईंच्या एक स्टाफ यायच्या शिकवायला आपल्याला. आता आपण काय लक्षात घ्यायचंय माहितीये, माझे एक मित्र होते, ते आणि त्यांची बायको वर्षानुवर्ष सकाळ संध्याकाळ फिरायला जातात. फार कॅल्क्युलेटेड म्हणून काय, बहेती म्हणून. तर बहेतींनी त्यांचं आता हे माहिती आहे, जरी किती जर मी म्हटलं ना की कोण गाजवतं घरातली सत्ता, पण पुरुषांना कधीतरी फिक्स करायला लागतात. बहेतींची मिसेस लता बहेती नैसर्गिक आहे. एक जण ऍक्टिव्ह आहे तर दुसरं म्हणणार जाऊन त्याच्याला काय फिरलंच पाहिजे असं काही नाही. पण बहेतींनी जादू केली की तू फिरायला सकाळी नाही आलीस तर मी नॉनव्हेजचं जेवण करत ठेवणार. त्यामुळे झटकत ते 12-15 वर्ष फिरतायत. आता हे त्यांनी मला एका दिवशी सांगितलं, त्यालाही 10 वर्ष झाली, फिरायला जातोस की नाही. तर मी म्हटलं माझा ढोबराचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि नाही म्हणाले फिरायला जा. पण जेव्हा आपला मित्र म्हणून आपल्याला जवळुकीने सांगतो तर खरंच सांगतो, 3-4 दिवस फिरायला गेल्यानंतर माझी ढोबरं ट्रिमेंडस दुखायला लागली. मी त्यांना फोन केला की हे गणित काही जमेल असं वाटत नाहीये. ते म्हणाले चालू ठेव, दुखून दे. आणि जादू झाल्यासारखं 8 दिवसानंतर माझ्या पायातली ढोबरातली दुख गायब झाली. आता हे मी का सांगतोय, आज ते 2 मिनिटांनी थकले, कोण 1 मिनिटांनी थकले, कारण आपण आपला स्टॅमिना कमी केला आहे. तो हळूहळू वाढवूया. आणि मी ते आज एक म्हटलं, कारण ज्या दिवशी ते एरोबिक्सचा व्हिडिओ आला तेव्हा मी म्हटले आपण प्रत्येक जण आपल्या घरात करू शकतो. हा फक्त पडणार नाही याची दखल घ्यायची, कुठे लादीवर पाणी सांडलेलं नाही याची दखल घ्यायची आणि कमी प्रमाणात करूया आपण ते. कारण ना आपण इथून सगळे मेसेज बाहेरच्या जगाला द्यायचे, आपल्या पुरतं हे काही मर्यादित ठेवायचं. ठीक आहे, ऑल वेल. आपण साधारण बघतोय की 7.5चं उल्लंघन नाही करायचं. कारण थेटमध्ये पण असा एक अनुभव येतो, कारण 7.5 पासून चर्बीचल चालू होते. आणि आम्ही तर एकदा लीला शहा 84 वर्ष पूर्ण 5 तास कार्यक्रमात बसल्या होत्या. त्यामुळे तो आपल्याला अनुभव आहे. आणि तेव्हा मी कौतुक केलं त्यांचं. ते म्हणाले आहे काय. आणि आता जो मेसेज टाकला होता एक आपल्या ऑर्केस्ट्राचा डान्स, त्याच्यात लीला शहा मस्त पदर वरती करून जातो. तर त्यामुळे आपण भाग्यवानांनी त्यांच्या सोनेला ते पाठवलं. ते म्हणाले बरं केलं, माझ्या सासूला ताजं तवानं बघून मला बरं वाटलं म्हणून. तर ही आपली रुजवण आहे. बोला. माझ्याकडे कालच कोणीतरी पाठवलं, मी त्या ग्रुपवर आज टाकलेलं नाही. बघायचं असलं तर इथे गंमत आहे बघा. तर आपण 6 प्रयोग करूया, म्हणजे आपल्याला कोणत्याही गाण्यावर नाचता येईल. अजूनही कोणाची इच्छा आहे? अनदर 2-3 मिनिट्स. मग आपण हे दांडिया रास करूया. पुढच्या युगात मध्ये घेतल्या त्या बाजूला जमते. आणि प्रयत्न करा, नितीनबाई वाट बघतायत पण
आज बघा रवींद्र काळे यांनी ब्लूटूथ स्पीकर आणला आपल्यासाठी. माधवी मला हवं ते लागेल ना.
आणखी 3 मिनिटं, 3 मिनिट. छान झालं. ही घडी 30 मिनिटाची आहे पण 13 मिनिटं चालवली. कशी होती गाणी? आज सगळ्यांनी आपापल्यासाठी टाळ्या वाजवूया आणि आजच्या दिवसाच्या कार्यक्रमात इथे थांबू.